नमस्कार मंडळी, सुप्रभात. सकाळची वेळ आहे आणि सकाळी उठलं ना की मला खूप एक मोठं टेन्शन असतं. तुम्हालाही टेन्शन येत असेल हो. तर तुम्हालाही माहिती आहे की शाळा सुरू होऊन जवळजवळ 1.5 महिना होऊन गेलेला आहे. तर रोज भाजी चपाती खाऊन ज्ञानेशला खूप कंटाळा आलेला आहे. आज त्याची काहीतरी वेगळीच फर्माईश आहे. तर तुम्ही इथे बघू शकता. इथे मी एका कुंडीमध्ये पालकच्या बिया, दुसऱ्या कुंडीमध्ये मेथीच्या बिया ॲड केल्या होत्या. छान मस्त रोपही आले होते हो. पण हे कबूतर ना हे काही रोप होऊनच देत नाही. तर मी पण ठरवलं चला हे जे काय उरलेले रोप आहेत ना ते काढूया. तर ते मी छान मस्त बारीक चिरून घेतलेले आहेत. तर इथे मी फ्राय पॅन घेतलेला आहे. फ्राय पॅनमध्ये तूप ॲड केलेलं आहे. त्यामध्ये कांदा ॲड केलेला आहे. कांदा ॲड केल्यानंतर मी ते किसलेलं बीट ॲड केलेलं आहे, फ्रोझन वाटाणे आणि बारीक चिरलेल्या भाज्या ॲड केल्या. थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ ॲड करून अगदी 1 ते 2 मिनटं वाफ काढून घ्यायची आहे. इथे मी बटाटा किसून घेतलेला आहे. त्याचबरोबर भिजवलेले पोहे घेतलेले आहेत आणि आपण ज्या भाज्या वाफेवरती शिजून घेतल्या होत्या त्या ॲड केलेल्या आहेत. वरतून चवीनुसार मीठ, त्यानंतर लाल तिखट आणि मॅगी मसाला ॲड करायचा आहे. छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान मस्त याचे कटलेट्स तयार करून घ्यायचे आहेत आणि हे जे कटलेट्स आहेत छान मस्त रव्यामध्ये आपल्याला हे बुडवून घ्यायचे आहेत आणि रव्यामध्ये बुडवून हे कटलेट्स आपल्याला एका प्लेटमध्ये आधी तयार करून ठेवायचे आहेत. आणि अजून एक गोष्ट सांगते, यामध्ये आपण मॅगी मसाला वापरलेला आहे. जर तुम्ही मॅगी मसाला वापरत असाल तर मिठाचं प्रमाण कमी ठेवा, कारण मॅगी मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असतं. तर इथे आपले कटलेट्स तयार झालेले आहेत. तर इथे मी भिड्याचा तवा गरम करून घेतलेला आहे. त्यामध्ये ऑइल ॲड केलेलं आहे आणि त्यावरती हे कटलेट्स छान मस्त ठेवून द्यायचे आहेत. गॅस बारीक करायचा आहे. मंद गॅसवरती हे जे कटलेट्स आहे दोन्ही साईडले खूप छान मस्त असे क्रिस्पी आणि कुरकुरीत म्हणजे फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी 10 मिनटं लागतात हो. तर इथे 10 मिनटामध्ये आपले कटलेट्स छान मस्त तयार झालेले आहेत आणि ज्ञानेश खूप एक्सायटेड आहे. त्यामुळे तो ना येता जाता मला विचारतोय, मम्मी झालं का? आणि ज्ञानेशने यातला एक कटलेट खाऊन पाहिलेला आहे. त्याला कटलेट्स खूप आवडले. मुळे त्याला कटलेट्स खूपच आवडतात. तर त्याला अधूनमधून मी ज्ञानेशला टिफिनला हे कटलेट्स देत असते. तर आज त्यांचा पीटीचा तास आहे, त्यामुळे आज त्यांनी पीटीचा ड्रेस घातलेला आहे. तर चला आता पटापट टिफिन भरायला सुरुवात करूया. आणि एकदा टिफिन भरला ना की असं आपण दीर्घकाळ श्वास घ्यायचा, कारण फायनली आपलं आहे ना टिफिन म्हणजे मुलांचं टिफिन बनवून झालेलं असतं. हे खूप मोठं काम आहे. इथं टिफिन तयार झालेला आहे. तर चला आता 12 वाजलेले आहेत. मी सुद्धा ज्ञानेशला शाळेत नेऊन सोडते. चला आता बाय बाय.